सर्वप्रथमतः तुमच्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. नेहमीच जे प्राईमचा कुठलाही इव्हेंट असेल, प्रोग्राम असेल तर तुम्ही फॅमिलीसारखे येता. सर्वात प्रथम तुम्हाला सर्वांना धन्यवाद. मॅडमने विचारल्याप्रमाणे 9th मेगा एक्सपो आहे, 6, 7, 8, 9 तारखेला होतोय आणि हा खांदेश्वर स्टेशनच्या बाहेर आहे. याच्यामध्ये कनेक्टिव्हिटीचे जे प्रोजेक्ट आहेत, उल्वा, खांदेश्वर, त्याच्यानंतर ऑलरेडी द्रोणागिरी, त्याच्यानंतर पुष्पकनगर, त्याच्यानंतर MSIDC मध्ये पळसपे आणि आरवली वगैरे. तर याच्यामध्ये 12 लाखापासून तर 5 करोड रुपयापर्यंतचे प्रोजेक्ट्स आहेत. तर कस्टमरसाठी ही एक राईट ऑपॉर्च्युनिटी आहे. म्हणजे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट चालू झालंय आणि आताच प्रॉपर्टीचे रेट हाईक होतात आहेत आणि त्याच वेळेस हा एक्सपो होतोय. तर हा एक्सपो रिमार्केबल असेल येणाऱ्या कालावधीसाठी. यस, डेफिनेटली मॅम. तुम्ही कोणालाही जरी विचारलं पुष्पकनगर, तर पुष्पकनगर ऑलरेडी जय प्राईम आणि पुष्पकनगर असं एक समीकरणच झालेलं आहे. म्हणजे पुष्पकनगरला लँडमार्क काय असेल तर जय प्राईम म्हणजे पुष्पकनगर असं एक ते समीकरण आहे. नंबर 2, आपले जे अपकमिंग प्रोजेक्ट आहेत आणि ऑनगोईंग प्रोजेक्ट आहेत. ऑनगोईंग जे प्रोजेक्ट आहेत पुष्पकनगर आणि पुष्पक नोडमध्ये आपले ऑनगोईंग प्रोजेक्ट्स आहेत. अपकमिंग प्रोजेक्टमध्ये रिडेव्हलपमेंटमध्ये खांदा कॉलनी, नेरूळ आणि ऐरोलीमध्ये 3 ठिकाणी आपण ऑलरेडी रिडेव्हलपमेंटमध्ये प्रोजेक्ट चालू करतोय. त्यातला एक प्रोजेक्ट ऑलरेडी चालू केलाय. त्याच्यात तसंच ऑलरेडी आतापर्यंत आपण सिंगल अलॉन बिल्डिंग करत होतो. आता आपण टाउनशिपचे पण प्रोजेक्ट चालू केलेत. गिरावली असेल, आरवली असेल, आष्टी असेल, सर्व एम्युनिटी सहित ते प्रोजेक्ट आहेत. गार्डन, क्लब हाऊस, स्विमिंग पूल, ऑल एम्युनिटी सहित ते प्रोजेक्ट आहेत. विमानतळाचा फायदा असा आहे मॅडम, विमानतळाचा सामान्य माणसाला असा प्रश्न पडतो, विमानतळ आल्यामुळे आम्हाला काय फायदा होणार आहे त्याच्यामध्ये. पण विमानतळ आल्यामुळे सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की त्या एरियाची कनेक्टिव्हिटी वाढते, 5 स्टार हॉटेल्स येतात, इंडस्ट्री येते, त्याच्यानंतर IT पार्क्स येतात. विविध इंडस्ट्री आल्यामुळे काय होतं की त्या एरियाचे जे रेट्स आहेत ते ऑटोमॅटिकली ऑलरेडी पंपअप होतात. एक्झाम्पल, आता ऑलरेडी तुम्ही जर कुठलाही कामोठा घ्या, करंजडे घ्या, पुष्पकनगर घ्या, उल्वे घ्या, यांचे 3 वर्षापूर्वीचे रेट कम्पेअर केले तर ऑलमोस्ट डबलच्या बरोबर हे रेट आहेत ऑलरेडी. म्हणजे कामोठा 4-4.5 हजार होतात, आज 9 ते 10 हजार रुपये. उल्वे तुम्ही घेतला 4 ते 4.5 हजार, तर आता 9 ते 10 हजार आहेत. ऑलमोस्ट डबल रेट झालेले आहेत ऑलरेडी. आणि एअरपोर्टचे आणि ते लँडचे रेट पण ऑलरेडी 30 to 40% हाईक झालेले आहेत. सर्वप्रथम मॅडम, जे प्राईम क्वालिटीमध्ये कुठलंच कॉम्प्रोमाइज करत नाही. जे प्राईम मध्ये जे लँड बँक आहे ती जेवीची लँड बँक ऑलरेडी 30% आहे. 70% आपण लँड परचेस करतो. तिसरी गोष्ट अशी आहे, लँड ओनरचा इश्यू नसल्यामुळे ते प्रोजेक्ट टाइमली डिलिव्हरी 12 मंथ ते 36 मंथ मध्ये ते डिलिव्हरी टाइमली कम्प्लिटेड होतात. आणि जे प्राईम बरोबर लोकल, नॅशनल आणि इंटरनॅशनल तिन्ही ठिकाणचा चांगल्यापैकी सपोर्ट असल्यामुळे जे प्राईमने आतापर्यंत 850 लोकांना जी घरं दिलीत ऑलरेडी ती बिफोर टाइमली दिलेली आहेत. म्हणून जे प्राईम वरती विश्वास ठेवणार. जे प्राईमचं आता प्री लॉन्चिंग झाली आहे एका प्रोजेक्टची गिरवल्यामध्ये. 14 आणि 15 तारखेला त्या प्रोजेक्टची प्री लॉन्चिंग आहे. एक्सपो मध्ये बऱ्याचशा प्रॉपर्टी ऑलरेडी आहेत आणि ज्यावेळी वन विंडो बऱ्याचशा प्रॉपर्टी कस्टमरला एक्सप्लोर करायला भेटतात त्यावेळी कस्टमरला डिसिजन घेणं सोपं जातं. म्हणजे एखाद्या डेव्हलपर्सकडे व्हिजिट केली आणि परत घरी जाऊन मग दुसऱ्या डेव्हलपरकडे व्हिजिट करायची आहे तर त्यांना ते कम्पॅरिझन थोडंसं डिफिकल्ट असतं. एक्सपो मध्ये एकाच वेळेस तुम्हाला 50-100 बिल्डरच्या प्रॉपर्टी ऑलरेडी शो होतात, 50-100 लोकेशनच्या प्रॉपर्टी शो होतात. त्याच्यामुळे ते डिसिजन घेणं तुम्हाला सोपं जाईल. जास्तीत जास्त कस्टमरांनी ज्यांना जेवढं जास्तीत जास्त शक्य आहे त्यांनी जास्तीत जास्त एक्सपोला व्हिजिट द्या. आम्ही ऑलरेडी पिकअप अँड ड्रॉपची पण फॅसिलिटी एक्सपोसाठी दिली आहे. तसंच ह्या एक्सपो मध्ये कस्टमर जे बुकिंग करतील त्यांना ऑलरेडी 10% डिस्काउंट आणि विविध इंटरनॅशनल टूर्स पण त्याच्यामध्ये दिलेले आहेत.